उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून अन्य जातीच्या मुलासोबत असलेल्या प्रेमसंबंधाला विरोध करत आईनं स्वतःच्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आशा गरुड आहे। तिच्या मुलीचे अन्य जातीच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते। या संबंधांना आईचा तीव्र विरोध होता, त्यामुळे घरात आई आणि मुलीमध्ये वारंवार वाद होत होते। मंगळवारी रात्री घरात आई आणि मुलगी दोघीच असताना वाद विकोपाला गेला। रागाच्या भरात आईने ओढणीने मुलीचा गळा आवळून तिची हत्या केली। घटनेनंतर घरात एकच खळबळ उडाली। मुलीच्या वडिलांनी तातडीने उल्हासनगर पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि आरोपी आईला ताब्यात घेत अटक केली। या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर पोलीस करत आहेत। उल्हासनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भैयासाहेब आंबेडकर नगर येथे एका मुलीचे शेजारीच राहणाऱ्या एका मुलासोबत प्रेमसंबंध होते। ते प्रेमसंबंध आईला मान्य नव्हते। नमूदच्या घटनेमध्ये आई आणि मुलीमध्ये रात्री 1:30-2च्या सुमारास भांडण झाले आणि त्या भांडणातून आईने मुलीच्या गळ्यावरील स्कार्फने मुलीचा गळा आवळून मुलीची हत्या केलेली आहे। घरात कोण कोण होतं? घरात त्यावेळी हॉलमध्ये आई आणि मुलगी होती आणि बेडरूम मध्ये मुलीचे वडील आणि तिचे 2 भाऊ झोपलेले होते। नक्की त्याच्यामागे काय म्हणजे हेच कारण आहे की दुसरं काही नाही? नाही, हेच कारण आहे। मुलीचे प्रेमसंबंध आईला मान्य नव्हते। त्या घटनेतून आईने रागाच्या भरात आईला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत। मुलीचं नाव काय सांगा? आरोपीचं नाव मुलीचं नाव आरोपीचे नाव आशा गरुड आहे। 40 वर्ष, वय 40 वर्ष। मुली अमृता मुलीचं नाव मृत मुलीचे नाव अमृता दत्ता गरुड, वय 19 वर्ष।